UDICE प्लस पोर्टलवर हेड ऑफ स्कूल, असिस्टंट हेड ऑफ स्कूल मॅपिंग कसे करावे हे आपण पाहणार आहोत. क्रोम ब्राउझरमध्ये UDICE प्लस असे टाईप करून सर्च करावे. त्यानंतर येणाऱ्या टीचर मॉड्यूल याच्यावरती क्लिक करावे. त्यानंतर आपल्या शाळेचा UDICE क्रमांक, पासवर्ड आणि त्याखाली असणारा कॅप्चा आपल्याला फिल करायचा आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर आपल्याला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर डाव्या बाजूच्या टीचिंग, नॉन टीचिंग, DCF फील्ड डिटेल्स याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर असे पेज ओपन होईल. त्यामध्ये हेड ऑफ स्कूल याच्यासमोरील मॅप या बटनावरती क्लिक करायचं आहे. मॅप या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांची नावे आपल्याला दिसायला सुरुवात होतील. त्यामधील या हेड ऑफ स्कूल याच्याखालील ड्रॉपडाऊन मेनूमधून टच करून आपल्याला शाळेच्या मुख्याध्यापकांना टच करायचं आहे. मुख्याध्यापक नसतील तर इन्चार्ज शिक्षक किंवा सिनियर शिक्षकांच्या नावाला टच करायचं आहे. ते मॅप होतील. त्यानंतर आपल्याला अपडेट या बटनावर क्लिक केल्यानंतर डू यू वॉन्ट टू अपडेट डिटेल्स येईल. त्याच्यावरती कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. सक्सेसफुली मेसेज येईल. त्यानंतर असिस्टंट हेड ऑफ स्कूल याच्यातील ड्रॉपडाऊन मेनूमधून आपल्याला आपल्या शाळेतील मोस्ट सिनियर शिक्षक यांच्या नावाला क्लिक करायचं आहे आणि अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सुद्धा आपल्याला कन्फर्म करायचं आहे का असा मेसेज येईल. त्या कन्फर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर अपडेट सक्सेसफुली असा मेसेज येईल आणि मग त्यानंतर आपल्या शाळेतील हेड ऑफ स्कूल अँड असिस्टंट हेड ऑफ स्कूल हे दोन्ही शिक्षक मॅप केले जातील. ते मॅप झालेत की नाही याची खात्री करण्यासाठी आपल्याला त्याच्या डाव्या बाजूला असणाऱ्या या बटनावरती आपल्याला पाहायचं आहे की हे दोन शिक्षक मॅप झाले आहेत की नाही. त्यामध्ये त्या शिक्षकांचे नाव, त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचा ईमेल ID आणि त्यांचा नॅशनल ID आपल्याला दिसेल. म्हणजेच आपले शिक्षक मॅप झालेत असे आपण समजा.